धनश्री एंटरप्राइजेसचे भरतदादा गायकर जे एकाच पडायचे त्यांच्याकडनं 1000 रुपये हा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेम ऑन. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर टीम पाहता. जय गणेश्वर धानसर त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळतीये ती जय हनुमान सिद्धेकवले या दोन टीम मध्ये. मुरबी आणि त्याच्यानंतर पेठ या दोन टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचा. मुरबी टीमचा कॅप्टन आणि पेठ टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. पहिल्या दिवसातील एक पेंडिंग मॅच होती पेठ आणि मुरबी. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची आघाडीची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे रन आउटची संधी झाली असती निर्माण आणि सुरक्षित. षटकातील पुढचा बॉल खोदून काढलाय स्वतः गोलंदाज. पॉलिथ्रो मध्ये चांगले फिल्डिंग. संदीप पाटील तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक फेकत असताना त्याला मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण ट्रॉफी देऊन सन्मानित केलं. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये राहिली. ही मॅच म्हणजे देखील तेवढीच महत्वाची आहे. सागर तुम्ही आता स्ट्राईक इनला पाहताय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर रन आउटची संधी. इथे मात्र डेंजरला फेक आली. फर्स्ट टीमला फिल्डिंग चांगली झाली आणि फलंदाजाला बाद.
सुमित वावेकर मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. कटकाचा प्रयत्न पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये रोशनच्या डॉट बॉल आला. चांगलं षटक फेकत असताना संदीप पाटीलला तुम्ही पाहता या षटकामध्ये त्यानं 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठा फटका पाहायचा प्रयत्न जरूर होता आणि इथे पंचांचा बोर्ड आकाशामध्ये आणखीन एक फलंदाज बाद लागणारा जय गणेश्वर धानसर संघाला. हा धक्का तो तुम्ही पाहता तो दुसरा. कुचिंद्र मात्रे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. का बॉलिंग केली दमदार दर्जेदार अचूकता भयदकता आणि पूर्णपणे खांद्याचा वापर व्हेरिएशन संदीप पाटीलकडे त्याने धावा खर्च केला. तुम्ही पाहिल्या त्या पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 1 धाव खर्च केली 2 विकेट कॅरी केल्या आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती नयन पाटील. नयन पाटीलला गती कमी केली. बॉल चालला लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं 1 बाउन्स इनटू द 4 आला. पहिल्याच बॉल वरती नयन वरती प्रति आला 4 चौकार. फटका उडवला. बॉल मिस टायमिंग प्रॉपर टायमिंग मिस टायमिंग पकडलाय जेल. चौकानंतर दिले प्रत्युत्तर. फलंदाज किशोर पोरजीची खेळी संपुष्टात. टॅप केला बॉलला स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये. चांगली फिल्डिंग केली. या षटकातील पुढचा बॉल इडफीच्या वरनं बॉल चाललाय. स्क्वेअर गेटचा फटका डीप कव्हर पॉइंटला दणदण करत चालला. बॉडी लाईटच्या बाहेर आलाय. हा चौकार 4. पुढचा बॉल
फ्रंटफुटला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला दस्तक पे मस्तक ठोकला बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार. अकरा या खड्यावरती नयन पाटील वरती आता पृथ्वीला 15 धावा धावपलकावरती 15 पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉबॉल. षटक क्रमांक संपलं 2. P1 आणि P2 धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 15 या खड्यावरती. शिवाजी महाराजांचं हे संगीत गुणगुणताना पाहिलं. जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यानं मायेनं हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता. माझा राजा शिवबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात त्रिवार मानाचा मुद्रा. जाऊयात मैदानाकडे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आला संदीप पाटील. कट केला. सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहता. वैगानाला एक धाव केली आहे. पुढे दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. काय फेकी आली पांड्या मडवीनं. बॉल उचलला एकाच ऍक्शन मध्ये. लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा पांड्या. त्यानं स्टिपला स्टंप आणि विकेटचं पतन. मोठा धक्का. कॅप्टन कैलासपूरजीची विकेट कशा रीतीने आला पाहू शकाल रिप्लायच्या माध्यमातून. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला फेकी. डेंजर एनला मधली यष्टी लगोरी जास्त खेळला असावा लहानपणी. नक्कीच तुम्ही लगोरीचा खेळ पाहिला. निशाणा जास्त आणि त्यानं फेकी डेंजर एनला विकेटचं बदल. अरमान आला बॅटिंग करण्यासाठी. खोदून काढला अक्षरशः फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण सचिन. जोपर्यंत बॉलला उचले फेकेल तोपर्यंत या बॉलवरती धाव आली आहे ती सिंगल. सिंगल न स्कोर. पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या धावा 17 धावा. षटकातील पुढचा बॉल. बॉल चाललाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला. फिल्डर जोपर्यंत येईल पांडू पाहिला तुम्ही तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेनं थोडी खराब फिल्डिंग जरूर झाली. याच्या अगोदर चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली पांडूच्या माध्यमातून. थोडी खराब झाली आहे. 2 धावेनं स्कोर. पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 19 धावा.
मोठा फटका करण्याचा प्रयत्न, बॉल पॉइंटला येतो. फिल्डर सौरभच्या हातामध्ये. तोपर्यंत या बॉलवरती एक सिंगल न स्कोर 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. संदीप पाटीलचं हे षटक तुम्ही पाहता. चांगलं षटक आतापर्यंत फेकत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आता देखील केली आहे. फटका इनफिटच्या वरनं चाला मिड विकेटला वेगानं एक पूर्ण केली आहे. एकच वरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 21 धावा. आपण पाहिलं संदीप पाटीलचं हे षटक. विचार केला दुसरं षटक फेकत असताना 11 बॉल मध्ये 7 धावा खर्च, एक विकेट त्यानं मिळवलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये गुलशन संदीप पाटीलच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये बॉलला मात्र अडवला आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21 वरती 4 विकेट. षटक चौथा. पांडुरंग बडवी. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका लगावलाय. डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. एक केली पूर्ण. सचिन जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. वाचचा कडा बॉल मागे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जावेद फरीद सरांचा इशारा. तिसरे पंच लगेच चेक करू आपण. कशा रीतीनं बॉल रिलीज केला. विकेट कीपर जम्प देखील. फिल्डिंग मागे करंजी चांगली झाली. इथे बॅट ग्राउंडिंग झालीये का ओमकारची चेक केलं जाईल. फलंदाज बाद. चांगला फिल्डर आहे. फर्स्ट स्लिपला करणला तुम्ही पाहता. जेव्हा जेव्हा स्टम्पला हिट करतो ना तेव्हा तेव्हा फलंदाज बाद होतोय. तिसरी आज हिट त्याने नक्कीच केली आहे करणनं. करणचं देखील कौतुक करू. फिल्डिंग दमदार आहे. याच्या पहिले तुम्ही गोलंदाज पांड्याला पाहिला कशा रीतीने आला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला. फेकी देखील तुम्ही डेंजर आणला पाहिली. महत्वाची विकेट कॅप्टनला रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि करण पाहता आमच्या होम स्क्रीन वरती चेहऱ्यावरती स्मित असते त्याच्या. कशा रीतीनं फिल्डिंग साठी बघू शकते. ऍक्शन कमरेवरती हात. नक्कीच देखील मनोगत देखील व्यक्त त्याचा पाहता. टाळ्या देखील वाजवतोय. चांगली बॉलिंग पांडू करत असताना तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. चांगली फिल्डिंग झाली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डॉट बॉल आला. या षटकामध्ये 23 वरती स्कोर थांबला. चांगली गोलंदाजीची सुरुवात संदीपनं करून दिली. पहिल्या मॅच मध्ये एक आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील दिलं आणि त्याच्यानंतर त्याला गोलंदाजी या मॅच मध्ये देखील दमदार टाकली.
फटका उडवला, बॉल चालला, स्टँड अँड डिश पॅच फेकून दिला किरण म्हात्रेच्या बॅटमध्ये तडाखा षटकार. षटकातील क्लिक केला, फिल्डिंग देखील तेवढी चांगली झाली आहे. या बॉलवरती सनीला तुम्ही पाहिला फिल्डिंग करत असताना. एक धावली एका धावेच्या बरोबरीनं स्कोरवरती 30 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, शेवटला अपयश आलं आणि हा बॉल डॉट आला. 4 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 23 वरती 5 विकेट, 30 वरती 5 विकेट. तुम्ही पाहता बॅटिंग करा जय गणेश्वर धानसर संघाच्या. महामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं तो फेकण्यासाठी सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग मडवी 5व्या षटकामध्ये त्याला कॅप्टन जबाबदारी त्याच्यामुळे. समोर फलंदाज तुम्ही किरण मातेला पाहता. हा देखील चांगला क्रिकेटर आहे. किती वर्षाचा अनुभव देखील किरण मातेला. तो आता पणावा लागावा लागेल आणि त्यानं देखील एक षटकार या बॅटमध्ये तुम्ही पाहिला. या ओव्हरमध्ये धावा येतील कितीचा टार्गेट सेट होईल. हे ओव्हर महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. अकुडप्पाचा बॉल चालला, लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर फेकला. इथे स्टँड अँड डिलिव्हर षटकार. यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी किरणसाठी पारितोषिक 500 रुपयाचं. किरणच्या बॅट मध्ये 2 षटकार तर जरूर लगावल्यात. धावपलकावरती धावा या षटकाराच्या बरोबरीनं 36. षटकातील पुढचा बॉल. फटका समोरच्या दिशेनं बॉल चालला, लॉंग ऑनला. फिल्डर संदीप वेगानं आल्यात. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 37 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल अरमानसाठी. या बॉलला चालला, बॉल टर्न झाला, वेगानं फिल्डर धावतोय. सौरभ होत्या तोपर्यंत या बॉलवरती 2 आल्या, 2 न स्कोर पुढे जातोय 39 या आकड्यावरती. अजून या षटकातील या पूर्वार्धामध्ये 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गुलशन ऑफिशियल स्कोरर आमचे गुलशन आमच्या सोबत आहेत. आमचे मित्र देखील आहेत, चांगले स्कोरर आहेत. आणि फॉर्च्यून इव्हेंट्स टेक्निकल आमच्या ऑफिशियल तुम्ही पाहता. फटका इथे पॉइंटला पकडलाय जेल. हाताचा पिसारा फुलवला, बॉल विसावला, विकेटचं पतन. आणि कृष्णदादा आमच्या सोबत आहेत तुम्ही पाहता. आमच्या पीसी वरती 2 कॅमेरामॅन विजय जाधव आणि त्याच्यानंतर
रामदासला पाहता, सूरज, हे तीन आमचे कॅमेरामॅन आमच्या सोबत आहेत. डीजे सागर प्रोफायटर आणि त्याच्यानंतर डीजे अक्षय देखील आहेत आमच्या सोबत. एक जबरदस्त डीजे आणि पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता. त्याच्यानंतर तुम्ही मेन पंच जावेदजी फुरीद सर पाहता, नॉन फॉर्म कल्याण. त्याच्यानंतर वाघमारे सर आमचे स्क्वेअर लेगचे पंच आमच्या सोबत आहेत. 2 ऑफिशियल पंच जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि आज ज्यांचा तुम्ही आवाज ऐकतात अर्थातच पनवेल असोसिएशन समाजन असोसिएशनचे जे गटनेते आहेत ते आमचे वैभव ओपी. शरकातील पुढचा भाग पडल्यानंतर काल रनआउटची संधी जरूर. गोलंदाज इथे बाद. सिद्धी करवलेला 30-0 मध्ये 40 धावांचा आव्हान ते उभारले गेले त्यांच्या समोर. खरं तर आपण बघतोय प्रत्येक दिवसामध्ये अगदी चहा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे सन्माननीय मधुकर म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉटेलवर या सगळ्यांची त्यांनी व्यवस्था केली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण खूप सुंदर जेवण आज दुपारचं देखील त्यांनी सगळ्यांना नक्कीच मंत्रमुग्ध केलं. कारण आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये घेता येतो. तुम्ही आम्ही क्रिकेटचा आनंद इथे घेतायत. काही लोक अगदी शांतपणे झाडामध्ये थंड पेयाचा आनंद घेतात. 30 मध्ये 40 पाहिजेत.
मॅच अतिशय महत्वाची. बघूया कोणता संघ पुढे जाईल. याच्या अगोदर आपण बघितलं याच्या अगोदर आपण तुर्बे संघाला 2 सामने जिंकताना बघितलेत आणि महत्वपूर्ण लढत दोन्ही संघ खेळत असताना यातून जिंकणारा संघ पुढे केले. क्विट स्माइल. बॉबी भाई कोहली, द डॅशिंग मॅन, डॅशिंग पर्सनॅलिटी. 30 चेंडू 40. रोशन पाटील आणि नयन पाटील हे ओपनिंग ब्लास्टर्स. टीम सिद्धी करवलीकडून ताकद त्यांची फलंदाजी. तर एका बाजूला आपण संघ धानसर कैलासपूरची संघाचा मुख्य गोलंदाज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. करतो आपण सामन्याला सुरुवात. कैलास सज्ज होत असताना रोशनच्या अगेन्स्ट फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिल्याच बॉलवर स्वीप शॉट लगावण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल लोर राहिला. आज आपण विचार केला धानसर संघ प्रत्येक टुर्नामेंट या मैदानावर तो खेळतो. गत वर्षी देखील या संघाचा प्रवास खूप सुंदर होता. या टुर्नामेंट मध्ये आज कसा राहील. पहिलाच बॉल कैलास 4G, कॅप्टन 4G. स्लोअर वन गती परिवर्तन. फ्लिक ऑफ द रिस्ट. ट्रॅव्हल केला. बॉलला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा चौकार. रोशन देखील आता समोर डाऊन द ग्राउंड. बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आलेला हा दमदार षटकार. स्लोअर वनचा वापर करण्यात आला. पायांचा वेग घेतला पाठीमागे. बॉल पहिल्या ऍक्शन मध्ये कलेक्ट झाला नाही आणि त्यामुळं सुरक्षित परत आलं. बघा जो सरळ डाऊन द ग्राउंड स्टेप आउट होऊन खेळायला फटका आपण बघितला. तो षटकार तुम्हाला बघायला मिळाला. नंतर आलेला निर्धाव चेंडू देखील तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या फलक पुढे चाललाय. 10 धावा सध्या बोर्डवर लागत असताना सन्मान क्रिकेटचं सूत्रच आहे. चांगला बॉलचा सन्मान तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण टार्गेट बघितलं इतकं मोठं नाही आहे. या 2 मोठ्या फटक्यांना मॅच कव्हर झाली सिद्धी करवली टीमच्या दृष्टिकोनातून. आणि अशा परिस्थितीमध्ये आता विकेट गमावण्यापेक्षा सिंगल डबल महत्वाची. पायांचा वेध घेत असताना अजिबात अपील देखील झाले नाही. हलकीशी अपील आपण बघितली. पंच सांगतील आम्हाला लेग बायच्या स्वरूपाने रन आली. ओव्हर इथे एंड होते. पहिलं षटक समाप्त झालंय आणि स्कोर फलकावर धावा लागले. तर टोटल 12 धावा बिनबाद सुरत करत असताना सिद्धी करवलेच्या आता चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला बघायला मिळेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 28 ची गरज. मध्ये पाहिजेत 28 मॅच बनेल का मागील मॅचचा हिरो
मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूंना दमदार बॅटिंग आणि दमदार गोलंदाजी देखील केली असा किशोर पोरजी बॉलिंग ट्रॅक वर आले. खेळाचा दुसरा एंड खराब बॉल पनिशमेंट मिळेल. फक्त दिशा दिली क्लिक केलं हुक केलं बॉल सीमा पलीकडे चौकार. स्वागत केलं चौकारानं आघात करत असताना फलंदाज नयन. हो आणखी एक सुंदर फटका क्रिकेटचं सौंदर्य वाढत असताना 2 चेंडू आणि 2 चौकार दमदार बॅटिंग. आउटसाइड द ऑफ स्टंप लेंथ मध्ये बदल केली किशोर पोर्जेने करा अनुभव त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा हा शॉट बनवलाय फटका दमदार आहे. पंच आम्हाला सांगते बॉल सीमा पलीकडे ट्रॅव्हल दिस इज अ मॅक्सिमम हिट षटकार. जवळपास 14 धावा मागील 4 बॉल मध्ये आलेत. 40 धावांचं आव्हान आहे. 26 पर्यंत संघ पोहोचलाय. नयन पाटील अनस्टॉपेबल इनिंग इनसाइड आउट एक्सलंट कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा पलीकडे चौकार. मैदानाच्या चारही बाजूनं नयन पाटीलचे फलंदाजी किशोर पोर्जेवर हावी ठरलेत. 18 धावा या षटकामध्ये त्याने आतापर्यंत खर्च केलेत. महागडे ठरत असताना लेक्समच्या बाहेर पंच सांगतात वाईट तुर्भे टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क करा. मोहन भोईर चेंडू आणि अंतर फार आता लांब झालाय. 20 बॉल मध्ये फक्त 9 पाहिजेत. समोर खेळलेला फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर आहे. 1 रन पूर्ण करत असताना सिद्धी करवलेसाठी हा मॅच आता ओपन झालाय कारण आता 19 चेंडू मध्ये जवळपास रन पाहिजेत 8. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. तुर्भे टीमचे कॅप्टन आपल्याला मुख्य व्यासपीठाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे. यानंतर सुपर 12 ची लढत कारण एक संघ क्वालिफाय होणारी खूप चांगली स्पर्धा आपण बघतो. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा तुम्हाला बघायला मिळाले. स्टार्ट टू एंड पहिल्या मॅच पासून अंतिम मॅच पर्यंत प्रत्येक सामना 5 षटकांचा तुम्हाला बघायला मिळेल. 18 मध्ये 8 स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि ती निर्धाव चोटीची सांगता होत असताना यंदाचा आम्ही ग्रामपंचायत चषक देवतची स्पर्धा बघितली. पहिल्या मॅच पासून फायनल पर्यंत 5 ओव्हरच्या मॅचेस मी बघितल्या. या महिन्यात क्लीन बोल्ड उत्तर दिलं. आणखीन एक आपण बघू शकता चांगला चेंडू पहिला दे धक्का टीम सिद्धी करवले.
चला 16 बॉल आणि 8 धाब्याची गरज आहे. कैलास 4G या मॅचला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न ते सध्या करत असताना मागे 2 चेंडूमध्ये दिसले, परंतु किशोर या मॅच मध्ये फार महागडे ठरले, त्यामुळं मॅच थोडीशी पारड जड आहे. विकेट बघितले, रन बघितल्या, उर्वरित चेंडू आणि धावामधील अंतर बघितलं. सध्या चित्र हेच आहे की सिद्धी करवलेचं पारड जड आहे, परंतु या मॅचला फिरवण्याचा प्रयत्न जरूर करत असताना गोलंदाज कैलास 4G आणि आणखी एक चांगला यॉर्कर बघायला तुम्हाला मिळाला. एक सिंगल सामना जिंकला जाऊ शकतो सिंगल डबलच्या साह्यानं. 15 चेंडू 7 धावा बघायचे कशा पद्धतीने सामन्याला वाचवेल कैलास 4G, किती दमखम दाखवतील अपकमिंग गोलंदाज देखील किती या मॅच मध्ये रंग भरेल हे देखील प्रेक्षकांना बघायचं आहे. आतोनात बरेच सारे प्रश्न सुरू आहेत. एज लागली, बॉल चालला, बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जाईल फलंदाज बाद. थँक्यू. खेळीचा अंत झालाय. 11 धावाची त्याचे इनिंग. नयन पाटीलनं 19 रन केल्या आणि आता मैदानामध्ये सौरभ पाटील आणि पांड्या मडवी. कैलास 4G ची स्तुती करावी लागेल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आता समोर दिला, बॅटच्या रडार मध्ये फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे षटकार. आणि दिशा दिली, रन मात्र केली जाईल कंप्लीट आणि मॅच जिंकले जय हनुमान सिद्धी करवले. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आम्ही आभार व्यक्त करू, आपण या स्पर्धेमध्ये आलात. धानसर संगम, चांगला प्रयत्न तुम्ही केलात, परंतु मॅच मात्र सिद्धी करवलेला जिंकले बाय 8 विकेट.